तर मग एक स्वतंत्र टीम तयार करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 10 वैद्यकीय अधिकारी आपण वेगळ्या याच्यातून पूल केलेले आहेत आणि 20 CHO बनवतो समुदाय अधिकारी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून घेतलेले आहेत. आता घरोघरी क्लोरीनचं वाटप असेल, सगळ्या वॉटर सप्लाय स्कीमला TCLचा वापर करण्याचा मुद्दा असेल किंवा माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही सांगितलं की सगळ्याच असे जे स्रोत पाण्याचे खराब झालेले आहेत, जे तक्रारी आहेत किंवा राजूरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे पहिल्या टप्प्यात या एका आठवड्यामध्ये सगळे पाण्याचे स्रोत त्यांना तपासायला सांगितलेले आहेत. त्या BDOवर तहसीलदारवर जबाबदारी देऊन, कारण घटना होण्यापूर्वी घटना घडल्यानंतर आपण उपाययोजना करतो आहे, पण घटना होऊ नये यासाठी ज्या उपाययोजना करायच्या आहेत, पाणी सॅम्पल तपासणं, तर जे पाणी पुरवठा योजना सुरू आहेत त्याच्यामध्ये ते TCL पावडर वापरणं किंवा मग ज्या उपाययोजना त्यासाठी स्वच्छ पाणी पुरवठा होण्याकरता करायच्या आहेत त्याची जेवढी शेवटी सगळे रोगाची लागण याचं मुख्य कारण म्हणजे पिण्याचं पाणी आहे. आता विशेष करून राजूरमध्ये तर या भागामध्ये असणारे जे कुपोषणाचा जो भाग आहे त्यांना मग एकतर ह्या कावीळमध्ये त्यांना जे काही जेवण दिलं जातं मुलांना किंवा घरी जे अन्न दिलं जातं त्याला मर्यादा आहेत. विशिष्ट डाएट त्यांना देण्याची गरज आहे. आता संदर्भात सुद्धा आता आम्ही न्यूट्रिनिस्ट जो आहे आपला सिव्हिल हॉस्पिटलचे न्यूट्रिशनिस्ट आहेत, प्रवर हॉस्पिटलच्या एकत्र बसून एक डाएट प्लॅन तयार करून आपल्याला काही एखाद्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून या रुग्णांना तरी आपल्याला पुरवठा करता येईल का, तो एक विचार आपण करतो आहे. ग्रामसेवक, पूर्ण वेळ आणि तलाठी हे ह्या संपूर्ण टंचाईच्या काळामध्ये केवळ राजूर नाही तर सगळ्या जिल्ह्यामध्ये टंचाईच्या काळापर्यंत तरी ते गावात जाऊन थांबले पाहिजे, राहिले पाहिजे अशा प्रकारच्या सूचना आता देण्यात आलेल्या आहेत. त्या संदर्भात ती कार्यवाही होईल. मला वाटतं कोथरूडचं राजूर झालेली घटना गंभीर आहे, ते काही त्याच्याबद्दल काही कोणी म्हणजे कोणाचं वेगळं मत असण्याचं कारण नाही आहे, पण या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टीने आम्ही आता उपाययोजना करतो आहे. आणि मला खात्री आहे की ज्या सर्व यंत्रणा कार्य झालेल्या आहेत त्यातून आपल्याला या संकटावर आपल्याला मात करता येईल याच्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. 2 मुलींना आपला जीव गमवावा लागला. आरोग्य प्रशासनाचा हा हलगर्जीपणा दिसत नाही, कुठेतरी जबाबदारी निश्चित करून कारवाईची गरज नाही. म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेला सूचना दिलेल्या आहेत की याच्यामध्ये निष्काळजीपणा कोणत्या स्तरावर आहे. एक तर इथला जो ग्रामसेवक होता तो अगोदर निलंबित झालेला होता, तो पुन्हा याच्या निष्काळजीपणा प्राथमिक दिसतोय. त्याचा TCL पावडर न वापरणं, घाण पाण्याची चाललं आहे ग्रामपंचायतीला, त्या दखल न देणं, त्याच्यावर सुद्धा आता मला वाटतं निलंबन झालं आहे त्याचं, बडतर्फी केलं त्याला आता. परंतु आणखी याच्यामध्ये काय काय त्रुटी राहिल्या आहेत ज्यामुळं प्रसंगाला सामोरं जावं लागतं. याची सगळी चौकशी आता मुख्य कार्यकारी अधिकारी करतायत. पण मी म्हटल्याप्रमाणे आता कारवाई होत राहील, पण भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी काय करता येईल या उपाययोजनासुद्धा आपण लगेच त्याच्यामध्ये उपाययोजना करण्यामध्ये कार्यवाही सुरू केलेली आहे.